नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सहकार हा ग्रामीण विकासाचा कणा आहे. एकासाठी सर्व व सर्वांसाठी एक म्हणजे सहकार. ग्रामीण भागातील बेरोजगारी असेल किंवा आर्थिक विषमता असेल, या सर्वांवरती मात करायचं असेल तर सर्वांसमोर येतो तो म्हणजे सहकार. याच दृष्टीने 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हा राष्ट्रीय सहकार सप्ताह म्हणून आयोजित करण्यात येत असतो. आणि याच अनुषंगाने या सहकार सप्ताहाचं उद्दिष्ट ते म्हणजे सर्वांमध्ये किंवा युवांमध्ये सहकाराविषयी जनजागृती करणे. आणि याच अनुषंगाने आज आपण एका विशेष भागाचं आयोजन केलेलं आहे, युवकांसाठी सहकारामधील संधी. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे व्यवस्थापकीय संचालक श्री मंगेश तिटकरे सर. सरांचं मी आज खूप खूप स्वागत करतो या ठिकाणी. नमस्कार. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे नक्की काय आहे व याची कार्यप्रणाली कशा प्रकारे आहे? महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे 2025 सालामध्ये आपलं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. महामंडळाची स्थापना सप्टेंबर 2000 रोजी साली झाली. त्या काळात सहकार क्षेत्राला जागतिकीकरणासाठी नंतर वाढलेल्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत होतं. सहकारी संस्था या आर्थिक दुर्बलांच्या संस्था आहेत, त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे आपल्याला माहितीच आहे. ह्या संस्थांना जागतिकीकरणाच्या आलेला जो काही नवीन हे होता की आंतरराष्ट्रीय जे काही उद्योग आहेत किंवा राष्ट्रीय उद्योग आहेत यांच्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी त्यांना एक मध्यस्थ किंवा एक समन्वयक अशी संस्थेची गरज होती. शासनाने ती गरज ओळखून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून महामंडळाची 2000 साली स्थापना केली. त्याचा उद्देश होता की ह्या विकर सेक्टरला किंवा त्याला आर्थिकदृष्ट्या काही त्यांना मदत करता येते का, त्यांना प्रशिक्षणातून काही त्यांना तयार करता येतं आहे का, स्किल्ड लेबर म्हणा किंवा स्किल्ड वर्क फोर्स आपल्याला तयार करता येतो आहे का, आणि सर्व दृष्टीने या सहकारी संस्थांना उभं करता येतं आहे का, या दृष्टीने त्यांची स्थापना झाली. त्यावेळेला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयच या मंडळाचे अध्यक्ष होते आणि राज्याचे सहकार आयुक्त हे त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. 2018 साली ही रचना बदलली, कारण कार्यबाहुल्यामुळे ती तेवढा वेळ त्यांना मुख्यमंत्री महोदयांना देता येऊ शकला नाही. त्यानंतर राज्याचे सन्माननीय सहकार मंत्री महोदय या महामंडळाचे अध्यक्ष झाले आणि सहनिबंधक दर्जाचा अधिकारी याचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून झाला आहे. सध्याची जी बदलती सामाजिक व आर्थिक स्थिती आहे, तर अशा स्थितीमध्ये आपण या सहकाराचं जे आपण म्हणतो की सहकाराची स्थिती राज्यामध्ये कशा प्रकारे आहे याविषयी आपण काय सांगाल सर? तुम्ही जर देशामध्ये पाहिला तर 8 लाख सहकारी संस्था आणि महाराष्ट्रामध्ये 2.25 लाखवर सहकारी संस्था आहेत. नुसतं कृषी क्षेत्राविषयी आपण आज कृषी दर्शनचा कार्यक्रम आहे आपण पाहतो आहे. केवळ एक साखर क्षेत्र जरी महाराष्ट्र राज्याचं बघितलं की जी प्रक्रिया सहकारी संस्था आहे, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एका हंगामामध्ये 200 साखर कारखाने या हंगाम घेतात. तर यापैकी 50 ते 52% साखर कारखाने माझे सहकारी साखर कारखाने आहेत. मला सांगायला याच्यामध्ये मला अतिशय अभिमान वाटतो की राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकरी बांधवांना जवळजवळ 35,000 ते 40,000 कोटी रुपयाची FRP या सहकारी संस्थांद्वारे कुठल्याही मध्यस्थांशिवाय दिली जाते. एवढं मोठं काम ह्या सहकारी क्षेत्रामध्ये आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर ऊस तोडणी कामगार बांधवांना 6 ते 10,000 कोटी रुपये एका हंगामामध्ये दिले जातात आणि हे माझ्या ग्रामीण भागामध्ये दिले जाते. आज 3 टायर सिस्टीम जर बघितली माझ्या सहकाराची की ज्याच्यामध्ये आपल्या ही राज्य बँक पहिल्या स्तरावरती आहे, 31 DCC किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका तिच्या 3,700 शाखांसह काम करते आहे, किंवा त्याच्यामध्ये 21,000हून जास्त पॅक्स आहेत की प्राथमिक कृषी सेवा संस्था आहेत. या संस्थाद्वारे जवळजवळ तुम्ही पाहाल तर 60,000 कोटीचं पीक कर्ज वाटप या राज्यामध्ये जवळजवळ आदमासे दरवर्षी दिलं जातं.
आणि शेतकरी बांधवांच्यासाठी ह्या संस्था काम करतात, दिलेला लक्ष्यांक गाठण्याचा प्रयत्न करतात आणि वेळेवरती रब्बी हंगाम असेल किंवा खरीप असेल वेळेवरती कर्ज पुरवठा द्यायला सुद्धा ती मदत करत आहेत. तर आज महाराष्ट्रामध्ये 56 लाख टन इतका अन्नधान्य हे आपण निर्यात करतो. ह्या महाराष्ट्रामधून होतं जवळजवळ ह्या सगळ्याची किंमत जवळजवळ 24,000 कोटी इतकी आहे की या कृषी शेतमालाची जर आपण निर्यात जर बघितली. ह्या राज्यामध्ये द्राक्ष घ्या की जवळजवळ 92% द्राक्षे असतील, तृणधान्य घ्या जवळजवळ 80 ते 82% तृणधान्य असतील, केळी घ्या 85% केळी आहेत, ही सगळी जी डाळिंब घ्या, आता जर नवीन ह्याच्यामध्ये आपण आलो तेलबिया घ्या, हे जवळजवळ 85 ते 90% निर्यात केवळ महाराष्ट्र राज्यातून होते. 56 लाख टनाचा निर्यात होते आणि माझ्या महाराष्ट्राला या राज्यातल्या म्हणजे हे सहकार क्षेत्र त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काम करतं. यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं आयोजन करण्यात येत आहे. तर या दृष्टीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं नक्की महत्त्व काय आहे व या दृष्टीने काही महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने काही उपक्रमांची अंमलबजावणी केलेली आहे का? 2021 साली ज्या वेळेला केंद्रामध्ये केंद्रीय सहकार खात्याची स्थापना झाली त्याच्यानंतर म्हणजे राज्य यासाठी काम पूर्वीपासून प्रयत्नशील होतंच, पण केंद्रीय सहकार खात्याची स्थापना झाल्यानंतर ह्या सहकारचे समृद्धी किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याची प्रक्रिया घ्या किंवा आत्मनिर्भर भारताची योजना, ह्या वेगवेगळ्या योजना आहेत. पण त्याचा शेवटचा उद्देश काय आहे तर माझ्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दुप्पट करणं आहे. त्याच्यासाठी काय करतोय आता आपण, केंद्र सरकार काय करतं, ह्या पॅक्स आहेत. तर राज्यापुरतं जर बघायला गेलं तर 12,000 पॅक्स जे आहेत की जे केवळ पीक कर्ज वाटप, कीटकनाशकं किंवा बियाणं किंवा खतं वाटप याच्यात जे पुरापार काम करतात ते बदलून आता आपण एमपॅक्स करतोय. एमपॅक्स म्हणजे काय, बहुउद्देशीय पॅक्स. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केले, आपण उपविधी त्यांचे बदलले. जवळजवळ 152 प्रकारचे उद्योग ह्याच्यामधून करायची संधी दिली आहे. तुमच्या उपविधी बदलण्यामुळे त्यांची कर्ज उभारायची क्षमता देखील आपण 25 पट वाढवली. म्हणजे जी 10 पट होती ती 25 पट वाढवली. म्हणजे असं केंद्राला अभिप्रेत आहे की माझ्या प्रत्येक गावामध्ये एक तरी सहकारी संस्था किंवा पॅक्सचं निर्माण झालं पाहिजे आणि ती पॅक्स इतकी सक्षम झाली पाहिजे की त्या पॅक्सद्वारे त्या गावाचा सगळा व्यवहार किंवा केंद्राच्या सगळ्या योजना त्या पॅक्समार्फत झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आता आपण संगणकीकरण करतोय त्याचं किंवा त्याचं आधुनिकीकरण म्हणा किंवा संगणक डिजिटायझेशन म्हणू आपण त्याला, की त्याला संगणक साक्षर केलं पाहिजे की त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. त्याच्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, नाबार्ड याची मदत घेऊन राज्याचं सहकार आयुक्तालय त्याच्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. की या सहकार क्षेत्रामध्ये राज्यामधील युवकांना नक्की कोणकोणत्या संधी आहेत? राज्याच्या सहकार क्षेत्राचं कलम 24 खाली आम्ही अपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून काम करतो. कृषीची ट्रेनिंग्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना असतील, पोकरा असतील, मॅग्नेट असेल, वखार महामंडळ असेल, सारथी असेल, त्याच्यानंतर कृषीच्या सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये. मग तुम्ही म्हणाल की आधुनिकीकरण आहे, मशरूम कल्टिवेशन असेल, शेड नेट असेल, टिश्यू कल्चरच्या बद्दल काम करायचं आहे आपल्याला, नंतर पॉली हाऊसेसमध्ये काम करायचं आहे किंवा कृषीमधील आधुनिक प्रशिक्षण आहे, याच्यासाठी आपण काम करतोय. तर याचं प्रशिक्षण घेऊन आपला दर्जा वाढवणं ह्याच्यासाठी या युवकांनी आता तयार राहिलं पाहिजे. पारंपरिकदृष्ट्या तुम्ही काम बदलून नवीन टेक्नोसेवी ह्याच्यात आलं पाहिजे. तुम्ही फॉरवर्ड लिंकेजेस तुमच्या बिझनेससाठी शोधले पाहिजे. तुम्ही तुमचे बॅकवर्ड लिंकेजेस मजबूत केले पाहिजे. तुम्हाला ई टेक्नॉलॉजी, ई प्लॅटफॉर्म माहिती असलं पाहिजे. त्याच्या दृष्टीने युवकांनी प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी माझं महामंडळ उत्तमोत्तम प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतं. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाच्या या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचा जर का राज्यातील युवकांना एक सहभाग घ्यायचा असेल किंवा नाव नोंदणी करायची असेल तर महामंडळाची काही अधिकृत वेबसाईट? नक्कीच 1 वर्षापूर्वीच www.maha-mcdc.com ही वेबसाईट आपली केली आहे. दर 2 दिवसांनी माझी वेबसाईट अद्ययावत होते. ह्या वेबसाईटला तुम्ही निश्चित भेट द्या. ह्या वेबसाईटला जवळजवळ 47,000 व्ह्युअर्सनी भेट दिलेली आहे. कारण यामध्ये काय केलं आहे, आमची पब्लिकेशन्स आहेत,
त्याच्यानंतर आम्ही दररोज काय करणार आहोत, या महिन्याच्या याच्यामध्ये मी कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये माझी प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत, आमच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत. आता उदाहरणार्थ येत्या आठवड्यामध्ये आमचं निर्यातीचं सर्वकष प्रशिक्षण होतं आहे. A to Z निर्यातीचं 5 दिवसीय रेसिडेन्शियल आपण कोर्स घेतो आहे. कारण महाराष्ट्रातून किंवा देशातून निर्यात कृषी माल होतो आहे. मी आकडे सांगितले मग असे आपल्याला 56 लाख टन वगैरे, पण त्यात मराठी माणसांची संख्या फार कमी आहे. मराठी टक्का वाढवला पाहिजे. मराठी टक्का माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आणि माझे शेतकरी उत्पादनाशीच अजून निगडीत आहेत. ते टेक्नोसेवी झाले पाहिजेत, त्यांनी निर्यातीत गेले पाहिजेत, त्यांनी त्या मोबाईलच्या वेगवेगळ्या ॲप्समधून त्यांनी तो परदेशातला ग्राहक शोधला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी माझं महामंडळ मदत करतं आहे. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत ज्या काही राज्यामध्ये सहकारी संस्था आहेत, सहकारी बँका आहेत, सहकारी पतपेढ्या आहेत, तर यांच्यासाठी आपण काय प्रशिक्षण कार्यक्रम घेतोय का? सहकाराची जी शक्ती आहे तर त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे माझे कॉमनर्समधून आलेले किंवा शेतकऱ्यातून आलेले माझे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत. माझे त्याच्यातले जे काही हे आहेत संचालक असतील किंवा तिथं जे काम करणारा जो वर्ग आहे तो पण शिक्षित असला पाहिजे. कायदा काय आहे, रचना काय आहे, माझं बिझनेस काय आहे, मी टेक्नोसेवी कसा असलं पाहिजे, नंतर माझा बिझनेस मला वाढवता कसा आला पाहिजे, माझं बॅलन्स शीट कसं तपासता आलं पाहिजे, मला ऑडिट करायचं आहे त्याला मी कसं पक्का असलं पाहिजे, सर्वकष माझा योग्यता आली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग घेतो. सध्याच आता मी दत्त शिरोळ आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. आता उपेक्षित असं आम्हाला आढळतं की डेअरी क्षेत्र किंवा जिथं आपण दुधाची पंढरी महाराष्ट्र म्हणतो किंवा महाराष्ट्र 1 नंबर दुधाच्या क्षेत्रात बघतो किंवा श्वेतक्रांतीच्या दिशेने आपण जातो आहे. केंद्राची जी महत्त्वाकांक्षी श्वेतक्रांती 2.0 योजना आहे त्या योजनेच्या अनुलक्षून आपण प्राथमिक प्रोक्युरमेंट केंद्र किंवा ती जी कलेक्शन सेंटर्स आहेत तिथल्या लोकांना पण हे ट्रेनिंग आहे. दुधाचं कलेक्शन करणाऱ्या प्राथमिक ज्या संस्था आहेत सहकारी संस्था यांना जनावरांची देखभालीपासून चांगले वाण विकत किंवा चांगले घेण्यापासून त्यांना कडबा व्यवस्थापन, त्याचं आजार व्यवस्थापन, त्याचा गोठा व्यवस्थापन, त्याच्यानंतर प्रोक्युरमेंटमध्ये काय सुधारणा असल्या पाहिजेत, कशा प्रकारे आपण आपला हे उत्पन्न वाढवलं पाहिजे, ते दर्जेदार कसं असलं पाहिजे, याचे आम्ही प्रशिक्षण घेतो. हे प्रशिक्षण घेताना आम्ही काय करतो की शासन आपल्या दारी या उक्तीप्रमाणे गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत राज्यात जिथं आवश्यकता आहे तिथं जाऊन, पुण्यामध्ये आमचं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहेच आहे. तुम्ही जर महामंडळाच्या साखर संकुलमधील येथील कार्यालयाला कधी भेट दिली तर तुम्हाला नक्कीच तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तिथे तुम्हाला तिथल्या माझ्या प्रशिक्षणाच्या बद्दल किंवा तिथे आम्ही काय काम करतो याबद्दल तुम्हाला तिथं माहिती तर सांगितली जाईल. पण आपल्याला समजा गडचिरोलीमध्ये देखील जर प्रशिक्षण घ्यायची इच्छा झाली आहे ना तर आम्हाला जरी तुम्ही आमच्या वेबसाईटला किंवा आमच्या ईमेलला जरी तुम्ही हे कळवलं की आमच्या एवढ्या तरुणांना या हायड्रोपोनिक्समध्ये आम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा आता ड्रोन हे आहे ते कसं करायचं ते टेक्नॉलॉजीत घ्यायचं आहे तरी आम्ही देतो. आज माझे मॅग्नेटची प्रशिक्षणं किंवा माझ्या पोखरा 2मध्ये किंवा पोखरा 1मध्ये आम्ही प्रशिक्षण दिले ती सर्व दूर दिली आहेत. म्हणजे ती आता मॅग्नेटची प्रशिक्षण म्हणली तर 13 फळं जी सेटल्ड परदेशी मालाला निर्यात होतात त्याच्याशिवाय जी उपेक्षित फळं आहेत की जी झाली पाहिजेत की आपल्याकडे उत्पन्न त्याचं होतं पण त्याचं पोस्ट हार्वेस्टिंग लॉसेसमध्ये आम्ही कमी पडतो. आमचं 20% शेतमाल केवळ ह्या चांगलं शेतातून काढणी असेल, योग्य त्याचे म्हणजे त्याला इन्सेक्टिसाइड्स किंवा ऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये फवारणी असेल ह्याच्यामध्ये आम्ही कमी पडतो किंवा त्याची योग्य तोड कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचे लॉजिस्टिक्स म्हणजे तिथून शेतापासून ते ह्याच्यापर्यंत म्हणजे मार्केटपर्यंत आम्ही त्याची वाहतूक कशी केली पाहिजे, त्याची जर साठवणूक करायची वेळ आली तर ती कोल्ड स्टोरेज असेल किंवा त्या काय टेम्परेचरला केली पाहिजे तर ते शास्त्रीय पद्धतीची जी कशी केली पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही काय करतोय की दर्जेदार प्रशिक्षक म्हणजे आता निराळ्या कृषी खात्यामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या सहकार क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या शासनाच्या योजनांमध्ये काम केलेले आणि अतिशय नाव ज्यांनी कमवले असे दर्जेदार अधिकारी असतील किंवा शास्त्रज्ञ असतील किंवा त्यातले तज्ज्ञ आहेत, मग ते कृषी व्हॅल्यू चेनचे तज्ज्ञ असतील की ज्यांना ह्या विपणनाबद्दल माहिती आहे, त्यांना मार्केटिंगबद्दल माहिती आहे, त्यांना गोदाम वखार पावतीबद्दलचे तज्ज्ञ आहेत आमच्याकडे की त्याच्यानंतर तुम्हाला साठवणूक काय पद्धतीने केली पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यावर तारण घेऊन आपण माल कसा विकला पाहिजे आहे, त्याच्यानंतर योग्य त्याचं मार्केटिंग, दर्जा, ग्रेडिंग, सॉर्टिंग, नंतर व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय, तुमचं चांगलं पॅकेजिंग पाहिजे,
तुम्हाला योग्य ठिकाणी तुम्हाला पॅक माल करता आला पाहिजे. आणि जर तो आपल्याला परदेशी हे करायचं आहे, पाठवायचं आहे, तर त्याचे सर्टिफिकेट्स काय आहेत, त्याचं प्री-रिक्विजिट्स काय आहे, त्या देशात पाठवण्यासाठी माझा माल काय दर्जाचा असला पाहिजे. राज्यामधील जे युवक आहेत त्या युवकांना जर का या सहकार क्षेत्रामध्ये आपण जर का संधी म्हणून बघतोय, तर यासाठी काही शासनाच्या काही विविध योजना आहेत का? त्या योजनांचा लाभ घेऊन युवक या सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे आतमध्ये प्रवेश करू शकतो किंवा त्यांना काही शासनाचं अनुदान किंवा त्या योजनांच्या मार्फत काही आर्थिक पाठबळ पण त्या युवकांना मिळू शकतं? आता PMFME योजना जर पाहिली तुम्ही, ही गेली 3 वर्ष राबवली जाते. तुम्ही वैयक्तिक लाभार्थी असोत किंवा तुम्ही SHG सेल्फ हेल्प ग्रुप आहेत किंवा तुम्ही सहकारी संस्था आहेत किंवा तुम्ही FPC आहेत, FPOs आहेत, यांना इन्फ्रास्ट्रक्चर मदत करण्यापासून त्यांचा बीज भांडवल देण्यापर्यंत जवळजवळ 3 कोटीपर्यंत बीज भांडवल एका सहकारी संस्थेला किंवा FPOsला वगैरे पण दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचे आहेत, म्हणजे इन्क्युबेशन सेंटर्स असतील, लॉजिस्टिक्समध्ये मला काय काम करायचं आहे, मला शीतगृहासाठी काय करायचं आहे, साठवणूक केंद्र मला करायचं आहे, किंवा मला वाहतुकीसाठी अत्याधुनिक साधनं घ्यायची आहे, किंवा ह्याच्यामध्ये ग्रेडर असेल, सेपरेटर असतील, किंवा अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचं आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यात मदत केली जाते. आणि ही मदत कशी केली जाते हे आमच्या महामंडळाचं तुम्ही वेळोवेळी ह्या लाभार्थ्यांसाठी आम्ही जी प्रशिक्षणं घेतो, ह्या प्रशिक्षणांमध्ये आम्ही अतिशय दर्जेदारपणे सांगतो. आणि असे कित्येक नवउद्योजक किंवा कृषी क्षेत्रातले उद्योजक महामंडळाने उभे केले आहेत. मग मी साखरेबद्दल बोललो की 35 ते 40 हजार कोटीची FRP आपण देतो राज्यात, आणि ती ग्रामीण भागामध्ये देतो, कुठल्या एजंटशिवाय देतो. आजच्या काळामध्ये तुम्ही शेतातून ऊस काढण्यापासून ते त्याचा पोचवण्यापासून ते त्याच्यामध्ये नवीन आता जे आले, आता CBG योजना आले, किंवा त्याच्यामध्ये आपण ग्रीन एनर्जीसाठी आपण नवनवीन गोष्टी करतो आहे, किंवा ह्याच्यामध्ये देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये युवकांची गरज आहे. त्याच्या साध्या वाहतुकीसाठी सुद्धा आहे. त्या संधी आपण शोधल्या पाहिजेत. आणि आमच्याकडे त्याच्याशिवाय MSMEच्या योजना असतील, आता सारथी आहे, सारथीकडून मध्ये आम्ही जवळजवळ 5 दिवसीय मोफत प्रशिक्षण देतो त्या समाजातील मुलांसाठी. की आज सहकार क्षेत्र झालं किंवा कंपनी क्षेत्र झालं, याच्यामध्ये एक नवीन मोल्ड म्हणून आता फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आल्यात. या आमच्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या जवळजवळ म्हणजे नाबार्डनी असिस्ट केलेल्या किंवा NCDCने असिस्ट केलेल्या जवळ 61 FPCs आहेत. ह्या महामंडळाकडून या कंपन्यांची नोंदणी पण आम्ही करतो. नुसतीच नोंदणी नाही आम्ही करत, तर यांना बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन BDP काय आहे त्यांनी केला पाहिजे, किंवा ही छोटीशी फ्युजन मॉडेल हे सहकाराचं आणि कंपनी ॲक्टचं असं फ्युजन मॉडेल शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण स्थापन केलेलं आहे. तर ह्या प्रकारे आपण छोटे छोटे शेतकरी सेल्फ हेल्प ग्रुप किंवा स्वयंसहायता गटाची निर्मिती करतो, की एका उद्देशाने स्थापन झालेले 10 शेतकरी किंवा यायला लागतात. या शेतकऱ्यांनी काय करावं, की सोयाबीनचा तुमचा भाग आहे, तर त्या सोयाबीनच्या हे भागामध्ये नुसतंच विपणन किंवा मार्केटिंग न करता प्रोसेसिंग काय करता येईल, त्या प्रोसेसिंग युनिट्स काय आणता येतील, त्याला त्यासाठी ह्या वेगवेगळ्या योजनांची मदत कशी घेता येईल, मग कुठल्या नुसतंच PMFME बरोबर आणखी कुठल्या योजनांची मदत बाबा त्याला मिळणार आहे, त्याला आणखीन कुठं लाभ आपल्याला इतर योजनांचा देतो आहे. कारण आता सद्यस्थितीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय करते, कॉम्बो प्लॅन करते. म्हणजे नुसतं एकच योजना नाही, तर बहुविध योजनांचं एकत्रीकरण करणं, हायब्रिड मॉडेल, त्याला घेता आला पाहिजे लाभ. म्हणजे थोडक्यामध्ये तो उद्योग नुसतं स्थापून नाही चालणार, तर तो चालला पाहिजे आणि तो पुढं उभारला पाहिजे. आणि त्यांच्या एका हाताने अजून 15 लोकांना, 50 लोकांना, 100 लोकांना त्यांनी मदत केली पाहिजे. आपण आता बघतो की सध्याचं युग हे डिजिटलायझेशनचं युग आहे. तर डिजिटल सहकार किंवा सहकार्याची एक नवीन पद्धत जे म्हणतोय आपण, तर याचा वापर कशा प्रकारे आपल्या सहकार क्षेत्रामध्ये वाढत चाललेला आहे? जवळजवळ देशातल्या 60,000 पॅक्स आणि राज्यातल्या 12,000 पॅक्सचं संगणकीकरण आपण करतो आहे, हे डिजिटायझेशन करतो आहे. आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ही राज्याच्या सहकार आयुक्तांकडून किंवा त्या कार्यालयाकडून राबवली जाते. देशात आपला पहिला नंबर आहे बरं का, मला सांगायला अभिमान वाटतो ह्याच्यामध्ये. यामध्ये ह्या 12,000 संस्थांचं संगणकीकरण पूर्ण होतं आहे. आणि या संस्थांमध्ये केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा 29% हिस्सा, जवळजवळ 10% नाबार्डचा हिस्सा आणि बाकीचा केंद्र शासनाचा हिस्सा आहे. तर याच्यामध्ये जवळजवळ 300-350 कोटीचं आपण पायाभूत सामुग्री दिली आहे. नुसतंच सामुग्री दिली नाही इथे,
तर लोक तयार करतो आहे आपण ही डिजिटलायझेशनमध्ये ही की तुम्हाला टेक्नोसेव्ही लोकांची गरज लागणार आहे भावी पिढीमध्ये, की ज्यांना जी तुमचे ॲप्स ओरिएंटेड आहेत किंवा नवीन ॲप्सचा वापर करू शकतील किंवा नवीन माहिती. डाटा फार महत्त्वाचा आहे आत्ता. मला माझ्या एका विशिष्ट कमोडिटीला डाटा माझ्याकडं असला पाहिजे, कारण मला जर जागतिक क्षेत्रात जायचं आहे तर मला सांगता आलं पाहिजे की आज माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे इतके पेरे आहेत, खरीपामध्ये एवढं होतं, रब्बीत एवढं होतं, ए दर्जाचा, बी दर्जाचा, सी दर्जाचा, एवढ्या गटाकडे एवढा माल आहे, असं परफेक्ट सांगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आता केंद्राने देखील NCOL किंवा NCEL म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक लिमिटेड, नंतर नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड किंवा बियाणांसाठी अशा 3 ह्या मल्टीस्टेट कंपन्यांची स्थापना केली आहे. त्याचं आम्ही नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्रामध्ये आहोत. नक्कीच सर, येणाऱ्या पुढील दशकामध्ये या सहकार क्षेत्राचं आपण महत्त्व कशा प्रकारे बघू शकतो? जवळजवळ 50 कोटी लोकसंख्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या सहकार क्षेत्राच्या संबंधात आहे. तुम्ही मग ह्या अर्बन बँका असतील, म्हणजे नंतर नागरी पतसंस्था आहेत, जवळजवळ 12,000 किंवा महाराष्ट्रामध्ये हजारो कोटीची ठेवी आणि कर्ज वाटप ह्या संस्थांकडून होत आहे. आणि लोकशाही पद्धतीने ह्या सहकारातल्या लोकांकडून आपणच हे देतो आहे. हे प्रबळ करणं ही काळाची गरज आहे. हे केंद्रालाही पटलेलं आहे, राज्य शासनालाही पटलेलं आहे आणि त्या दृष्टीने अत्यंत प्रभावी पद्धतीने हे वेगवेगळ्या करता लोकांचं जागरूकता, अवेअरनेस पण आपण त्याच्यामध्ये करतो आहे. आता NCOLमध्ये एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी जी आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड आहे, ह्याच्यामध्ये देखील आपण काम करतो आहे. तर त्याच्यामध्ये पण ही कुठल्या कमोडिटीमध्ये काम करता येईल, कशा पद्धतीचा डाटाबेस आपण आता गोळा करतो आहे. निळ्या लोकांशी फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या असतील, ऑर्गनायझेशन असतील, सहकारी संस्था यांच्याबरोबर करार करतो आहे किंवा त्याच्यामध्ये माल आपण कसा मिळेल, त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस कशा परफेक्ट होतील आणि फॉरवर्ड कशा होतील हे आपण पाहतो आहे. आणि बँका देखील आता न्यू बँकिंग झालं किंवा आता तुम्ही नवीन काळामध्ये जर बघितलं की हे आता संख्या वाढ महत्त्वाची नाही आहे, की बँकांची संख्या आता उदाहरणार्थ DCC जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या 31 आहेत. आपण पाहतो 3,700 शाखा त्याच्या आहेत. तर आता शाखालेस बँका होतील, काही न्यू बँकिंग येणार आहे काही काळामध्ये. तुमच्या मोबाईल ॲप्समधून हे बँकिंग चालणार आहे. तुम्हाला त्याची सवय झाली पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या मोबाईल्समध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हाताळता आलं पाहिजे. आणि तुम्हालाच नव्हे तर माझ्या सर्व दूर असलेल्या शेतकरी बांधवांनाही हाताळता आलं पाहिजे. त्यांचा वेळ वाचेल त्याच्यामुळे. त्यांना परफेक्ट त्याचा फीडबॅक मिळेल. त्यांना शाखेत जायची गरज लागणार नाही आहे. त्यांना कर्ज पुरवठा सगळं ऑनलाईन तुम्हाला यूज होईल. त्यासाठी हा सहकारी क्षेत्राचा, मग सहकारी बँका असतील, सहकारी पतसंस्था असतील, सहकारी नागरी बँका असतील किंवा सहकारी साखर कारखाने असतील किंवा सहकारातली कुठलीही जे आपण 2.25 लाख सहकारी संस्था राज्यात आहेत म्हणतो, याच्यामध्ये कुठलीही प्रक्रिया ही डिजिटायझेशनने होणार आहे. की राज्यामधील जे युवक आहेत की जे सहकार क्षेत्राकडे एक करिअर म्हणून बघतात, तर या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या निमित्ताने त्या युवकांना आपण काय संदेश द्याल? सहकार हे तुमच्या गावाशी निगडीत काम करतं आहे. संधी तुम्ही शोधायची आहे. ह्याच्यामध्ये ती कशी शोधायची आहे? सहकारासाठी काम करणाऱ्या ह्या विविध ज्या योजना केंद्र शासनाच्या आहेत, राज्य शासनाच्या आहेत, त्या तुम्ही कसे नवीन एंटरप्रिनर व्हाल, त्याच्यामध्ये फिक्स कसे बसाल, ह्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास तुमचा कमी पडतो आहे ना, या मग आमच्या महामंडळाच्या वेबसाईट पहा, आमच्या महामंडळाची तुम्ही प्रशिक्षणं घ्या. आणि खरंच तुम्हाला मी सांगेल की आपल्याला आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षणं दर्जेदार प्रशिक्षक घेऊन आम्ही आपल्याला देऊ किंवा आमच्या महामंडळाच्या पुण्यातील साखर संकुलमधल्या सभागृहामध्ये तुमची प्रशिक्षणं आयोजित करू. अत्यंत माफक दरामध्ये ही प्रशिक्षणं होत आहेत. तुम्हाला निर्णय योजना, PMFME योजना असेल, MSME योजना असेल किंवा आता वेगवेगळ्या निर्यातीच्या संदर्भामध्ये MIDH असेल किंवा AMI आहे, AIF आहेत, ह्या वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी किंवा ह्या तुमच्या धंदा किंवा तुमचा जो काही उद्योग आहे, ह्या नवीन स्टार्टअप्स करू पाहणाऱ्या उद्योजक असतील, माझ्या महिला माता भगिनी असतील, नुसतेच युवकांसाठीच नाही तर ह्या माता भगिनींनी देखील त्यांचे पारंपरिक क्षेत्र सोडून, सांडगे, लोणचे, कुरड्या, पापड्या सोडून आता मशरूम उद्योग आहे किंवा मोती कल्चर आहे किंवा वेगवेगळं नवीन ब्रँड व्हॅल्यू ॲडिशन केलेली प्रक्रिया
खाद्य आहेत. जसं अगदी गूळ काय म्हणून मी त्याला शेंगदाणा गूळ हा पारंपरिक खाद्य आपला सगळ्यात चांगला मानतो. आज नवीन चिक्की प्रक्रिया असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं अन्न, म्हणजे तुम्ही कमी तेल असलेलं रोस्टेड ऑर्गॅनिक, हे आजच्या काळाची गरज आहे आणि त्याला दर्जाही मिळतो आहे, लोकांना कळतं आहे, चांगला माल आहे, ते उठाव होतो त्याचा. तर त्याचं पण तुम्ही क्षेत्रात शिरा, आमच्याकडे या, आमच्या महामंडळात या, आमच्या वेबसाईटला पहा, संपर्क साधा आणि आमची पुस्तिका देखील त्या महामंडळाच्या वेबसाईटवर आहे, ती डाउनलोड करा. प्रत्यक्ष संधी साधा आणि फीडबॅकसुद्धा द्या की आमचं चुकतं आहे कुठे किंवा आम्ही नवीन काय त्याच्यामध्ये ॲड केलं पाहिजे. आमचं सगळ्यांचं स्वागत आहे या महामंडळाच्या कार्यक्रमामध्ये आणि मी म्हणेल की सहकार सशक्त झाला पाहिजे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक, हाच तर खरा सहकाराचा मूलमंत्र आहे. आपण या कार्यक्रमामध्ये आलात, आजच्या राज्यातील युवकांना सहकार क्षेत्राबद्दल अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सरकार.